खारीक खोबऱ्याच्या लाडूची ऑर्डर भरपूर असल्यामुळे सध्या रोजच हे काम चालू असते. त्यामुळे आज सकाळपासूनच लाडू बनवण्याचे काम चालू होते. सर्वात अगोदर इथे खसखस भाजून घेतली होती. त्यानंतर लगेचच कढईमध्ये तूप टाकून ड्रायफ्रूट्स तळून घेतले, काजू तळून घेतले प्रथम आणि त्यानंतर बदामसुद्धा तळले होते आणि सुवर्णाज किचनचे पार्सल म्हणजेच सर्व आपले पदार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर कुरिअर केले जातात. त्यामुळे तुम्हालाही काहीही ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. बायोमध्ये सुवर्णाज किचनचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि त्यानंतर कढईमध्ये तूप टाकून आपण डिंकसुद्धा तळून घेतलेला होता. डिंक व्यवस्थित तळल्यानंतरच तो काढायचा असतो आणि इथे जे मिश्रण आहे म्हणजेच खारीक खोबरा बारीक केलेलं मिश्रण आहे ते चाळणीने चाळून घेतो, कारण की बऱ्याचदा गिरणीमध्ये व्यवस्थित चाळून दिलं जात नाही. पुन्हा ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं जातं आणि इथे आपण सेंद्रिय गूळ कापून घेतलेला आहे. परत कढईमध्ये भरपूर तूप टाकून गूळ त्या तुपामध्ये वितळून देतात आणि ते मिश्रणामध्ये आपण मिक्स करतो. संपूर्ण मिश्रण एकजीव झाल्यानंतर लगेचच लाडू बांधायला घेतो, कारण की ते थोडंसं मिश्रण थंड झाल्यावर लाडू लवकर वळत नाही. त्यामुळे लाडू बांधून झाले आणि इथे लाडू तयार आहे. बाय बाय.